वेगवेगळ्या धंद्यातील माणसे दिसायला वेगवेगळी असतात. मला वाटते प्रत्येक धंद्यासाठी परमेश्वराने शरीराचा वेगळा साचा बनवलेला असतो. काटकुळा, उंच, बारीक डोळ्यांचा आणि बावळट मुद्रेचा साचा हा कारकुनाचा हे उघड आहे. फार तर मास्तर, पण या पलीकडे नाही. थुलथुलीत अंग, गोबरे गाल, 2 हनुवट्या, नकटे नाक, हे सगळे वर्णन कोणातरी गर्भश्रीमंताचे काहीही न करणारे चिरंजीव बाळासाहेब या व्यक्तीचे हे काय सांगायला पाहिजे. असे अनेक साचे निदान माझ्या डोळ्यासमोर तरी येत असतात. सहसा ते कधी चुकत नाहीत. भटजी म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर असेच चित्र येते. वाढलेली दाढी, काळे कुट्ट धोतर, गुंड्या नसलेला सदरा, प्रशस्त वळकटा असलेले पोट, गरगरीत देह. ही माझी कल्पना खरी असो अगर नसो, निदान आमचे दामू भटजी तरी तसे आहेत खरे. कदाचित त्यांना पाहूनच माझ्या मनात हे चित्र उभे राहिले असेल. काही माणसे आयुष्यभर कधीच बदलत नाहीत. ती शरीराने तर तशी राहतात, पण मनानंही तशीच राहतात. अगदी काळ्या कुळकुळीत पाषाणासारखी. कितीही पाणी वरून जाऊ द्या, डंक नाही. दामू भटजींना लहानपणी जसे मी पाहिले तसेच पुढे कित्येक वर्ष पाहिले. लहानपणी ते तसे बोलत, तसेच आजही बोलतात. त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे जेवण. त्याशिवाय दुसरी गोष्ट त्यांना माहीत असेल की नाही मला शंकाच आहे. श्राद्धाला, पारण्याला दामू भटजी जेवायला येत. एखादे विरासन घालावे त्याप्रमाणे मांडा ठोकून जेवायला बसत. पहिला भात, दुसरा भात असे करता करता लाडू यायचे. 10-20 लाडू सहज गडप होत. मग आग्रहाचे 2-5, त्यानंतर मागचा भात. पोट एखाद्या फुटबॉलसारखे दिसू लागले म्हणजे त्यांची मुद्रा चित्रातल्या देवतेसारखी प्रसन्न दिसायची. पोटावरनं डावा हात फिरवीत आब अशी ढेकर दिली की सगळी पंगत दणाणून जायची. जेवण उरकून पान खात बसली स्वारी की अघळपघळ गप्पा सुरू व्हायच्या. आम्हा पोरांना उद्देशून अण्णा म्हणायचे, कसलं लेका जेवता, पोटपाटीला भेटायला गेलेलं तसंच. या वयात किती खाल्लं पाहिजे महाराजा. नरड्यात नुसतं बोट घातल्यावर लाडू कसे गडबड वाजले पाहिजेत. हां, हे ऐकले म्हणजे आम्ही पोरं हसायला लागत असू. मग ते आमच्याकडे गमतीदार चेहरा करून पाहत पाण्याच्या शिऱ्या काढीत असत. माझ्यासारखा एखादा फाजील चौकस बुद्धीचा मुलगा त्यांना विचारी, दामू अण्णा तुम्ही आज किती लाडू खाल्ले. कुणा लेकांना मोजलेत. मोजून खायला आम्ही शहरगावची माणसं थोडीच आहोत. 20 लाडू. अरे सहज. बापरे काय, एकदा 32 लाडू खाल्ले होते मी, समजलास. अशीच लागली पैज. मग दामू भटजी त्या पैजेची रोमांचकारी हकीकत रसाळपणे वर्णन करून सांगत. कुठल्या तरी भटजीचे श्राद्ध होते. या भटजींनी जेवणात एकदा 32 लाडू पचवले होते. त्यांची आठवण म्हणून श्राद्धाला आलेल्या एका तरी भटजीने एवढे लाडू खाऊन कैलासवासी झालेल्या आत्म्यास पुन्हा एकदा शांती द्यावी अशी यजमानांची इच्छा होती. बाकी कोणी तयार झाले नाही. अखेर एकटे दामू अण्णा उठले म्हणजे जेवायला सरसावूनच बसले. 15-20 पर्यंतचे लाडू त्यांचे नेहमीचे दोस्त. पुढे थोडे कठीण गेले. पासून एक लाडूला पावली दक्षिणा सुरू झाली. मग काय, पुन्हा अंगात उत्साह संचारला. अखेर 32वा लाडू संपला तेव्हा मंडळींनी टाळ्यांचा गजर केला. दामू अण्णांनी पैज जिंकली. कुणीतरी मोठ्या माणसाने म्हटले, कसे काय एवढे लाडू खाल्लेत बुवा तुम्ही, देवच जाणे. 32 म्हणजे कहर झाला देवा. लगेच दामू भटजी तेजस्वी वाणीने सांगत, अरे प्रॅक्टिसने प्रॅक्टिस वाढते. कामाचा गुरु. 25वा लाडू हा 26वाचा गुरु असतो. 26 हा 27वाचा. काय समजलं. असे हे दामू भटजी. जुन्या दिवसांची आठवण आली म्हणजे भटजींची रसवंती धोधो वाहू लागे. त्यांची मुद्रा वेगळ्याच तेजाने चमकू लागे. डोळ्यात जुनी स्वप्ने गोळा झालेली दिसत. उदासवानी मुद्रा करून त्या जुन्या आठवणींची सगळी गोडी त्या आठवणीने चाखत नाना गोष्टी सांगत. पूर्वी म्हणजे रुपयाला 16 शेर दूध होते. गवळ्याच्या घरी घागरी दूध शिल्लक राहत असे. गवळ्याची स्वतःच्या घरासाठी एक जाणी म्हैस असते. तिचं दूध विकायचे नसते. ह्या म्हशीचं दूध शिल्लक राहिले म्हणजे पंचायत होई. बाहेर फळ्यावरून उघडे वागडे झोपलेले पैलवान, तरणे बाणगडी, त्यांना गवळीबाई पहाटे रात्री उठवून बळेबळेच 2-4 शेर दूध पाजीत. आणि दूध म्हणजे नुसते चिखलासारखे. गावात जेवणे, समाराधना, पारणी यांचा सतत धूमधडाका चाललेला असे. रोज कुठेतरी जेवायला निमंत्रण असेच. काही वेळा एकापेक्षा जास्त वेळा. मग आम्ही यजमानाला रोखठोक विचारायचे. दामू भटजी रंगात येऊन सांगत, बेत काय आहे बोला. पुरणपोळी म्हटलं की ब्राह्मण म्हणून बाकी पोरं लंगोटीवाली द्यायची पाठवून. रव्याचे नाहीतर राघवदासाचे लाडू असले तर नवशिके उमेदवार लोकांनी श्रीखंड, बुंदीचे लाडू, आमरस असले भारदस्त काही असले तरच स्वतः केस हातात घ्यायची.
नाहीतर वेळ नाही म्हणून खुशाल सांगायचे आम्ही. दामू भटजींचे म्हणणे काही खोटे नव्हते. एकेकाळी आमच्या या क्षेत्रात तशी समृद्धी होतीच होती. ब्राह्मण म्हटल्यावर कुणाला कधी पोटाला कमी पडले नाही. चातुर्मासात तर परगावच्या भाविक मंडळींनी गाव नुसते गजबजून जाई. प्रतिदिनी ब्राह्मण भोजने चालत. शेकडो ब्राह्मण जेवत. खोली भरभरून बुंदीचे लाडू केले जात. भातांचे हंडे, आमटीच्या काहिली, भाज्यांचे हौद. नव्या माणसाने हा प्रकार पाहिला तर त्याचे बोट झटकन तोंडात जाईल इतका सगळा अवाढव्य प्रकार. नुसते पाहूनच एखाद्याचे पोट गच्च भरत असे. अशा जेवणावळीत दामू भटजींचा संबंध जन्म गेला. त्यांची रसाळ वर्णने त्यांच्याच तोंडून ऐकावीत. मान हलवून ते सांगत. बुंदीचं लाडू म्हणजे अगदी किरकोळ गोष्ट. किती खायचे आणि किती टाकायचे त्याला सुमार नाही. आणि वाढायचे म्हणजे एक एक नाही, एकदम 4-4, 5-5. हां, प्रत्येकाच्या पानात 8-8, 10-10 लाडू आपले पडलेले आहेत. पण नको नको म्हटलं तरी 4 चौघांनी हात धरून परात ओतायचीच पानात. खाल्ले खाल्ले, राहिले राहिले. शेवटी भर पंक्तीत मारामाऱ्या व्हायच्या. लाडू फेकून मारायचे आम्ही एकमेकांना. तुमचे टेनिसचे चेंडू उडवल्यासारखे लाडू भराभरा उडायचे. इकडून तिकडे, तिकडून इकडे. एकदा तर मी असा लाडू फेकून मारला, झालं, चुकून यजमानाला लागला. बसला पोटात गपकन आणि गडी तसाच आडवा झाला. 2 दिवस काही उठलाच नाही अंथरुणानं. अशा एक एक गोष्टी महाराज. अनेक युद्धात भाग घेऊन पराक्रम गाजवून निवृत्त झालेला एखादा सेनाधिकारी ज्याप्रमाणे मिशीला पीळ भरीत आपल्या कर्तृत्वाच्या गोष्टी 4 मंडळीत सांगतो, त्याचप्रमाणे दामू अण्णा या गोष्टी सांगत. त्या ऐकताना अभिमानाने फुललेला त्यांचा चेहरा बघण्यासारखा असे. खरोखर जेवण म्हणजे दामू भटजींच्या आयुष्यातले इति कर्तव्य असावे असे ऐकणाऱ्याला वाटे. त्यासाठीच त्यांना हा दुर्लभ नरदेह लाभला असावा असे वाटे. आणि भटजींच्या आयुष्यात दुसरे काही महत्त्वाचे घडलेच नाही. अगदी लहानपणापासूनच ते या एकाच चाकोरीने चालत राहिले. आईबाप लहानपणीच वारले. त्यामुळे आमच्या या चरित्रनायक दामूचा सांभाळ त्याच्या मामांनी केला. भिक्षुकी, वैदिकी, शिकवणीची त्यांनी आपल्या परीने खटपट केली. पण थातुरमातुर 4 मंत्र शिकण्यापलीकडे दामूची मजल गेली नाही. दिवसभर नदीवर डुंबावे, गावातून टवऱ्यासारखे फिरावे आणि मिळेल तिथे जेवावे. यात दामूचा जीव फार रमला. बाहेर जेवण नसले तर त्यावेळी दामू घरी जेवी आणि भाकऱ्या बडवून बडवून मामीचे डोळे पांढरे होत. एकदा दामू जेवायला बसला की काही वेळा मामाचे सगळे घर उपाशी राही. अर्थात हे फार दिवस चालणे शक्यच नव्हते. मामांनी दामूला घरातूनच हुसकावून लावले आणि मग मुंज झालेला हा पोरगा लहानपणापासून बाहेरच जेवू लागला. बालवयातच त्याने या कलेत नाव मिळवले. लोकांनी कौतुक करावे एवढी प्रगती केली. त्यावेळेच्या रोमहर्षक गोष्टी भटजी अजून सांगतात. गरीब माणसांची लग्ने होत नाहीत. भटजींना तर शेंडाबुडखा काहीच नव्हता. उत्पन्न काडीचेही नव्हते. उद्योग कसलाही नव्हता. तरीही भटजींचे लग्न झाले खरे. कसे झाले देवच जाणे. जगात एकापेक्षा एक गरजू माणसे असतात. अशाच कोणीतरी नडलेल्या मुलीच्या बापाने आपला भार त्याच्या शिरावर टाकला. पुढे भटजींना 2-4 मुलेबाळी झाली. संसार वाढला. ओढग्रस्त कमालीची झाली. पण भटजींचे आयुष्य काही बदलले नाही. ते स्वतः एकटे बाहेर जेवायला जात. आता ते पोरेबाळे घेऊन जाऊ लागले. इतकाच फरक झाला. बायको ही सवाशीण म्हणून कुठे कुठे जेवून येई. घरी चूल एखाद्या वेळीच पेटायची. पण त्याही वेळी घरात पुरेसे नसे. पण दामू अण्णांना त्यांची कधीही खंत वाटली नाही. दक्षिणेचे पैसे बायकोच्या स्वाधीन करण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. बायको फारच कातावली तर खुशाल देवळात जाऊन गार फरशीवर झोपत. परस्पर जेवायला जात. मग घरी काहीही होवत. असे वर्षानुवर्ष चालले. या 30-40 वर्षात केवढी तरी स्थित्यंतरे झाली. बाहेर केवढे तरी बदल झाले. एक प्रचंड महायुद्ध जगात होऊन गेलं. स्वातंत्र्याची महान आंदोलने देशात घडली. समाजात केवढ्याला उलथापालथी झाल्या. समाज तळापासून ढवळून निघाला. कर्मकांडे कमी झाली. जातीपातीची बंधने पुष्कळच ढिली झाली. नाना गोष्टी झाल्या. पण दामू अण्णांच्या आयुष्याला या गोष्टीचा कधी स्पर्श झाला नाही. यजमान, निमंत्रण, जेवणखाण, भात, लाडू, दक्षिणा यापलीकडे त्यांना कशाशीच कर्तव्य नव्हते. या सगळ्या गोष्टींचा जेवणाखाणाशी काही संबंध आला तर मात्र दामू अण्णा त्याविषयी आवेशाने बोलत. नेहरू पंतप्रधान झाल्यावर दामू अण्णांना बाकी काही विशेष वाटले नाही. चैन झाली भेटायची. आता काय रोज शिरापुरी खाईल. एखाद्या दिवशी मलई खावीशी वाटली तरी खाईल. त्याला कोण विचारणार आहे. एवढेच उद्गार त्यांनी काढले. बाकी काही खोदून विचारले तर आम्हाला त्यातले काय कळते या पलीकडे भाषा नाही.
15-20 वर्षे दामू भटजी असेच राहिलेले मी पाहिले. त्यात कसलाही बदल मला दिसला नाही. पुढे रेशनिंगचा काळ आला आणि दामू भटजींचे फार हाल झाले. लोकांना स्वतःच्या पोटापुरतेही अन्न मिळायची पंचायत झाली. तिथे दुसऱ्याला जेवणे कोण घालतो? ब्राह्मण भोजने, सदावर्ते, लग्नातल्या पंक्ती, पारणे, दामू अण्णांचे एक एक बुरुज ढासळून पडू लागले आणि फार कठीण दिवस आले. त्यातून दामू अण्णा त्यांचे पोट सगळ्यांच्या माहितीचे. 5 ब्राह्मणांचा स्वयंपाक एकट्याने घट्ट करणाऱ्या या महाब्राह्मणाला बोलवतो कोण? दामू अण्णांना अधूनमधून फाके पडू लागले. काही दिवस पाहिले आणि मग त्यांनी एक दिवस निराळीच युक्ती योजली. रोज सकाळी मंडईत जाऊन तपकी रोडीत कट्ट्यावर बसायचे. समोरच केळीच्या पानांची 1-2 दुकाने होती. कोण पानाचा बिंडा घेतो इकडे बारीक लक्ष. 5-50 पानांचा एक मोठा जुडगा एखाद्याने घेतलेला दिसला की भटजी तपकीर धोत्राला घाईघाईने पुशीत उठत. त्या माणसाच्या पाठीमागे जात. आपला पाठलाग होतो आहे ही त्या बिचाऱ्याला काहीच कल्पना नसे. तो घरगाठी भटजीबुवा पोट सावरीत मागून येत. घर नीट निहाळून पाहत. काय प्रयोजन आहे याची आपापसात चौकशी करीत. मग पुन्हा मंडईतला कट्टा गाठायचा. आणखी एखादे बक्ष दृष्टीस पडले तर हेरून ठेवायचे. दुपारचे 12-12:30 झाले. माथ्यावर सूर्य आला की पळी पंचपात्री घेऊन दामू अण्णा त्या घराच्या अंगणात बरोबर उभे. कोणीतरी ओसरीवरून विचारी, का हो, काय काम आहे? भटजी दोन्ही हात जोडीत, चेहरा हसतमुख आणि नम्र. महाराज, आज आपल्याकडे बेत आहे. ओसरीवरच पाने मांडलेली असत. पाटरांगोळ्या चाललेल्या असत. वाढणाऱ्या बायकांची लगबग सुरू असे. त्यामुळे कुणाला काही म्हणता येत नसे. बरं मग? नाही, ब्राह्मण अतिथी दाराशी आला आहे. भुकेलेला आहे. जेवायची इच्छा आहे आपल्या पंक्तीला बसून. ऐन दुपारच्या वेळेला मंडळी जेवायला बसत असताना भुकेलेला ब्राह्मण आला तर नाही कसे म्हणायचे? राग येवो, बरे वाटो, पण कुणी विरोध करू शकत नसे. या बसा म्हणून त्याची संभावना होई. मग भटजी शांतपणे ओसरी चढत, पानाजवळ पळी पंचपात्री ठेवून मांडी घालून काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखे पुटपुटत राहत. जेवताना सावकाश काळजीपूर्वक जेवत. लागेल ते मागून घेत. मेथकूट चटणीपासून मुख्य पक्वानापर्यंत अनेक लहानसहान पदार्थांची चव ते मोठ्या रुचीने घेत. पातळ भाजी फक्कड झाली आहे. पंचामृत अगदी नामांकित आहे. लाडू चांगला भाजला आहे. असे अभिप्राय गृहिणीजवळ निसंकोचपणे व्यक्त करीत. आग्रहाची त्यांच्या बाबतीत गरजच नसे. हे झाले अनोळख्या घरी. ओळखीचे घर असेल तर मग प्रश्नच येत नसे. इथे भटजी विना संकोच येऊन थेट पाटावर बसत. पान वाढले की जेवत. विडा खाऊन यजमानांचा निरोप घेत. कुणी काही बोलत नसे. मधली 10-5 वर्षे भटजींनी अशीच घालवली. आणि मग भटजी हळूहळू म्हातारे झाले. त्यांची पाठ वाकली. पोटावर वळ्या पडल्या. दात पडले. पोटाच्या बारीक-सारीक तक्रारी सुरू झाल्या. दामू अण्णांचे पोट थकले नाही, पण शरीर मात्र थकले. मधली 10-12 वर्षे मी गावी नव्हतो. शहरगावी होतो. या काळात मी केव्हा तरी मधून घरी यायचो. त्याच वेळी घरात काही कार्य असले की हमखास दामू अण्णांची आठवण येई. एखाद्या वेळी ते जेवायलाही येत आणि मग गप्पा गोष्टी होत. पण अलीकडे मी त्यांना विसरून गेलो होतो. परवा सहज घरी पारणे झाले. घरची नात्यातली 10-20 माणसे सगळी जेवायला होती. पाट मांडले होते. रांगोळ्या घातल्या होत्या आणि केळीच्या पानावर नाना जिन्नस वाढले होते. आम्ही सगळे जेवत होतो. माझे शेजारीच एक 12-14 वर्षाचा ब्राह्मणाचा लंगोटीवाला पोरगा मांडी घालून जेवत होता. मध्येच त्याने द्रोणाखालची भाजी काढून खाल्ली. मला म्हणाला, बटाट्याची भाजी झोकात झाली आहे. इतक्या चवीने जेवणारा हा पोरगा पाहून मला आश्चर्य वाटले. निरखून पाहिले. लगेच शंका मनात आली. मी त्याला विचारले, कुणाचा रे पोरगा तू? जेवणाकडे असलेले लक्ष किंचितही ढळू न देता तो संथपणे म्हणाला, दामू भटजींचा. दामू भटजींचा? दामू भटजी नाही आले जेवायला? खरं म्हणजे तेच यायचे. भजी तोंडात कोंबत दामू भटजींचे चिरंजीव म्हणाले, नाही आले. का? आम्ही पाठवत नाही त्यांना आता. कुठं काही असलं तरी. कशासाठी? उगाच म्हातारा किरकिर करतो. दात सगळे पडलेत, चावत नाही, पोट बिघडले, पण भरमसाठ खातात अजून. मग रात्रभर विवळत असतात. पोरगा निघून गेला तरी माझ्या डोक्यात दामू भटजींचे विचार घोळत होते. मी इकडे तिकडे विचारले. पोराने खरे तेच सांगितले होते. भटजींना आता काही सोसत नव्हते, चावत नव्हते. मधुमेहाने त्यांना पक्के घेरून ठेवले होते. वयोमानाप्रमाणेच त्यांना त्रास होत होता, पण त्यांची जीभ तशीच तल्लख होती. म्हातारपणामुळे तिला आणखी बळ आले होते. काहीतरी गोड खायला मिळावे म्हणून ते एकसारखे ओरडत खेकसत. पण मधुमेहामुळे कुणी त्यांच्यावर दया करीत नव्हते. भटजींची उपासमार चालली होती. ऐकले आणि थोडेसे वाईट वाटले.
हे सगळे बरोबर आहे असे वाटूनही मन चुकचुकले. केव्हा तरी दामू अण्णांना भेटले पाहिजे असे मनाशी ठरवून टाकले. आणि आश्चर्य असे की त्याच दिवशी संध्याकाळी वाळवंटात भटजींची अचानक गाठ पडली. संध्याकाळ संपत आली होती. अंधार पडू लागला होता. जड जेवणामुळे सुस्तावलेले अंग मोकळे करावे म्हणून मी एकटाच फिरत होतो. आसपास माणसे फिरत होती. कुणी गप्पांचा अड्डा टाकला होता. चिवडेवाल्यांच्या आरोळ्या ऐकू येत होत्या आणि पोरे दंगामस्ती करत पळत होती. या गर्दीतून जरा बाजूला जावे म्हणून मी झपाझपा पावले उचलली आणि एकदम म्हातारे दामू अण्णा दिसले. मऊसूत वाळूत पाय पसरून भटजी एकटेच उघडे बसले होते. त्यांची मुद्रा उदास होती. तोंडाचे बोळके झाले होते. कातडी सुरकुतलेली होती. शेजारीच फडक्याचे लहानसे गाठोडे बांधलेले होते. चालता चालता थबकलो. जवळ जाऊन हाक मारली. काय दामू अण्णा, काय चाललंय? डोळ्यावर हात ठेवून भटजींनी माझ्याकडे निरखून पाहिले. ओळख नसल्यासारखाच त्यांचा चेहरा झाला. कोण? मी ओळख करून दिली तेव्हा त्यांचा चेहरा खुलला. वा वा, आता आलं लक्षात. तुमच्या घरी नेहमी जेवायचो ना आम्ही. फार छान होत असायचा स्वयंपाक. पारणं काय, श्रावणी शुक्रवार काय, वा वा. खीर काय, लाडू काय. हां, गेले ते दिवस. भटजींनी सुस्कारा सोडला. काय, कसं काय चाललंय? काही नाही, चाललंय आपलं झालं. म्हणजे? मी जवळच वाळूत बैठक मारली. काय हल्ली धर्म राहिलाय कुठं? जेवणी खाणी सगळी बंद. कुणी बोलवत नाही. आपण होऊन गेलो तर कुणी बसा म्हणत नाही. पोरं बाळं उर्मट झाली. उपासमार करतात माझी. आपण ओरपतात बाहेर आणि मला उपदेश करतात. खाऊ नका, पोट बिघडेल, त्रास होईल. हलकट लेकाचे. भटजी तावातावाने बोलत होते. मला हसू येत होते आणि त्यांची किवही येत होती. असं करू नये त्यांनी. करतात ना. आणि मी कुठं चाललो तर मला बाहेरही जाऊ देत नाही. अरे आम्हालाही पोट आहे. एकजण बासुंदी खाऊन येतो तर एकजण आंब्याचा रस हाणतो. ढेकरा देत माझ्यासमोर कार्टी घरी येतात. अरे इकडे माझा जीव तडफडतो. पण विचारतो कोण आम्हाला? बराच वेळ दामू अण्णा पोट तिडकीने बोलत होते. मी शांतपणे ऐकत होतो. अधूनमधून होकार देत होतो. मान डोलावित होतो. चिवडेवाला मोठ्या मोठ्याने ओरडीत जवळपास हिंडत होता. भटजी त्याच्याकडे एकसारखे बघत होते आणि बोलत होते. मला ते कळत होते, पण तरीही मी तिकडे दुर्लक्ष करीत होते. अंधार आणखी वाढला तसा मी उठलो. म्हटले, बरं आहे दामू अण्णा, जातो मी आता. मान हलवीत भटजींनी विचारले, काय अलीकडे नवल विशेष तुमच्याकडे? पारणं बिरणं आहे की नाही? होईल ना, त्यावेळी बोलावणं पाठवतो तुम्हाला. विसरू नका. नाही नाही, आम्हीही निघालोच. चला. भटजीही हळूहळू उठले. जवळच ठेवलेले लहानसे गाठोडे त्यांनी उचलले. मला उगीचच कुतूहल वाटले. काय आहे दामू अण्णा यात? काही नाही, वाळू. दामू अण्णांनी गाठोडे पसरून दाखवले. खरोखरच मऊसूत वाळू होती त्यात. वाळू कशाला? भटजी चालता चालता थांबले. सांगू कशाला? सांगा. मीही थांबलो. काय सांगू दादा तुम्हाला? तुमचा विश्वास बसायचा नाही. तुम्ही म्हणाल काय वेड्यासारखा बोलतोय हा दामू अण्णा, पण देवाची शपथ घेऊन सांगतो, खोटं नाही. आतडे पिळवटून दामू अण्णा बोलत होते. सांगा, माझा विश्वास आहे. जीभ मोठी छिंदळ आहे दादा. सारखं तिला गोड खावंसं वाटतं. काही गोड नसलं तरी दुसरं काहीतरी निदान. पण आणू कुठून? डोकं भणभणतं. शेवटी ही वाळू तोंडात टाकतो. बसतो चावत. तेवढंच बरं वाटतं. कानाला काहीतरी भयंकर वाटले. क्षणभर मला काही सुचेच ना. भटजींच्या दिनवाण्या तोंडाकडे उगीच बघत राहिलो. मनात कालवा कालव झाली. शेवटी भटजींचे दोन्ही खांदे धरून त्यांना बळेच खाली बसवले. चिवडेवाल्याला हाक मारली आणि सांगितले, बाबा रे, त्यांना किती पाहिजे तेवढा चिवडा दे. पैसे मी देतो.